गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय। बघा आमच्याकडे आज येणार आहेत तर गौराई येणार आहेत, तर त्यामुळे माझी 2 दिवस आधी खूपच तयारी चालली होती। कारण कोणताही सण यायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की किती पहिल्यापासून तयारी करावी लागते। तर माझी त्या पद्धतीने तयारी होती आणि आमची थीम होती ती होती देवीची थीम होती आणि देवी उभी राहणार होती आणि देवीची ओटी भरणारी गौरी, अशा 2 आम्ही गौराई बसवणार होतो। त्यामुळे आमची तयारी चालली होती। आणि बघा गौरीचे दागिने आता वर्षभर तर काही आपण इकडं तिकडं ठेवलेले, मग ते दागिने गोळा करणे आणि काही साहित्य। आणि बघा मला पहिल्यापासून पेंटिंगची खूप आवड होती, त्यामुळे मला पेंटिंगचे साहित्य सगळं माझ्याकडे होतं। त्यामुळे मी काय केलं, पेंटिंगचं थोडं थोडं साहित्य घेऊन मी थोडासा छानसा हार बनवला। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून एवढा काही खास नव्हता, पण ठीक आहे, गडबडीमध्ये मी म्हटलं काहीतरी थोडंसं काहीतरी आपण बनवायचं म्हणून मी एक हार बनवला। ते खूप उशीर बरं का, रात्री आम्ही गणपती बघायला पण जात होतो, परत ते बाकीचं डेकोरेशनचं तयारी, गौराईची तयारी, त्यात मुलं आली होती, त्यामुळं खूप काम होतं। आणि यावर्षी देवी आणि देवीची पूजा करणारी गौरी असे मला थीम बसवायची होती। आणि गेल्या वर्षी माझी थीम होती, एक गौरी होती ती होती ज्ञानेश्वरी वाचत होती आणि दुसरी गौरी स्वामी समर्थांचा जपमाळ करत होती। अशा पद्धतीने मी बसवल्या होत्या, म्हणजे आमच्याकडे 2 गौरी नेहमी असतात। तर अशा पद्धतीने बघा रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि 1 वाजले म्हणजे मला वाटतं 2:15 वाजेपर्यंत माझं हेच काम चालू होतं। आणि म्हणजे थोडंसं कसं देवी येणार आहेत काय, तर आपल्याला थोडंसं काहीतरी असं वाटतं की काहीतरी युनिक, थोडंसं काहीतरी चेंज करावं, त्यासाठी माझा प्रयत्न असतो। आणि माझ्याकडे पेंटिंगचं साहित्य तर ऑलरेडी आहे, कारण मी पेंटिंगचे क्लासेस पण घेत होते, त्यामुळं माझ्याकडे साहित्य होतं। ते साहित्य काढून थोडंसं म्हटलं काहीतरी रंगरंगोटी करावी। या पद्धतीनं बघा देवीची तयारी चाललेली आहे। आणि साडी वगैरे मी आदल्या दिवशी नेसून घेतलं होतं, कारण आमची जी फॅमिली सून वगैरे तर त्यांना जायचं होतं, ज्या दिवशी गौराई बसणार आहे त्या दिवशी पुण्याला जायचं होतं। तर म्हटलं की आदल्या दिवशी आपण बसून म्हणजे साडी वगैरे ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्थापना व्यवस्थित लवकर करता येईल, कारण त्यानिमित्ताने त्यांना पण भेटल ही पूजा, म्हणून माझं ते प्रयत्न चालू होता। मग आदल्या दिवशीच आम्ही ते सगळं साडी वगैरे साज वगैरे सगळं घातलं होतं। आणि आमच्या तिथे पद्धत अशी आहे की दोरे घेतात, हळकुंड, सुपारी, ते दोऱ्यामध्ये सगळं आहे। आणि आम्ही काय करतो, एका वाटीमध्ये तांदूळ घेतो आणि हरभऱ्याची डाळ, आणि ते ओटी ब्लाउज पीसची आम्ही देवीच्या म्हणजे ओटी भरतो, अशा पद्धतीने आम्ही करतो। आणि ते नंतर ज्यावेळेस देवी उठते ना आपली, तर त्यावेळेस त्याचा भात करतो आम्ही। आणि म्हणजे तिची म्हणजे माझ्या सुनेची देवीची ती ओटी भरली, कारण जे दोरे होते तर ती तिचे दोरे घेणार होते, त्यामुळे तिने ते ठेवले। आणि एवढी गडबड होती की सकाळपासून उठून काम चाललं होतं, म्हणजे आदल्या दिवशी पण चाललं होतं, रात्रीचं तर माझं चाललंच होतं काम, ते सगळं कलर वगैरे म्हणजे देवीचं रूपासाठी त्यासाठी चाललं होतं माझं। तर बघा आमच्या इथे तुळशीपासून गौराई आतमध्ये घेतात, तर कशा पद्धतीने घेतात ते ऐका तुम्ही। बरोबर, आल्याला गौराई कशाच्या पायी, कशाच्या पायी वर तू मग फक्त आल्याला गौराई कशाच्या, आल्याला गौराई कशाच्या पायी, मुलाबाळा पायी, आल्याला गौरी कशाच्या पायी, सुख शांती पायी, आल्याला गौरी कशाच्या पायी, हिरे मोती पायी, आल्याला गौरी कशाच्या पायी, समृद्धीच्या पायी, आल्याला गौरी कशाच्या पायी, आनंदाच्या पायी आणि सौभाग्याच्या पायी। आल्याला गौरी कशाच्या पायी, सुख शांती पायी, तिथं नको उठू, इथं कोपऱ्यात, तिकडे हा, आल्याला गौरी कशाच्या पायी, मुलाबाळा पायी। आता बस तिथं उठल सगळं, ते उजव पाय टाकताना। अशा पद्धतीने महालक्ष्मीचे आमच्या घरी आगमन झालेलं आहे आणि सुख, संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी आणि सौभाग्य घेऊन आलेली आहे आमची गौराई। तर तुम्हाला ही आता गौराईचं
कशी मांडणी मी करते ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे। अशा प्रकारे महालक्ष्मीचे आपल्या घरी आगमन झालेले आहे आणि जे मुखवटे आहेत ते आता आपण स्टँडला जोडायचे आहेत। म्हणजे साडी नेसवलेली आहे त्या स्टँडला ते व्यवस्थित जोडावे लागते, कारण जोडताना जरा थोडंसं रिस्की काम असतं, हलतं करतं, त्यामुळं आपण लावताना ते थोडंसं कम्फर्टेबल लावावं लागतं आणि ते आता आमचं काम सुरू आहे बघा। तर आमच्याकडे ज्या दिवशी गौराई येतात ना बघा, तर त्या दिवशी शापूची भाजी, मसाले भात आणि भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य असतो आणि फ्रूट वगैरे पण ठेवतात आणि म्हणजे हळदी कुंकवाला सगळ्या सवाष्णी एकमेकीच्या घरी जात असतात। आणि तिसऱ्या दिवशी आपण जो तांदूळ ठेवलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ, तर त्याचा नैवेद्य तिसऱ्या दिवशी असतो। म्हणजे ज्या दिवशी सकाळी गौराई उठतात त्या दिवशी तो नैवेद्य असतो। आणि आमचं तर सगळं गौराई वगैरे बसवून झालेली आहे। आता झाली आरतीची वेळ, तर मुलांना जायचं पण होतं, त्यामुळे आरतीला आता आम्ही उभं राहिलेलो आहे। गणपती बाप्पा